नमस्कार. आज आपण बघूया की YCB म्हणजे योगा सर्टिफिकेशन बोर्ड या सिलेबस मध्ये दिल्याप्रमाणे स्थूल व्यायाम कसे करायचे ते. खरे तर YCB म्हणजे धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी स्थूल व्यायामाचे पाच प्रकार सांगितले आहेत. त्यापैकी दोन आता सध्याच्या आपल्या YCBच्या सिलेबस मध्ये मेन्शन केले, ते म्हणजे सर्वांग पुष्टी आणि दुसरा म्हणजे इंजिन दौड. तर सर्वांग पुष्टी आणि इंजिन दौड हे दोन महत्वाचे स्थूल व्यायाम आहेत जे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. यामध्ये आपण बघूया की सर्वांग पुष्टी आणि इंजिन दौड कसे करायचे आहेत, त्यांना समजून घेऊया. त्याबरोबर श्वास कसा त्यामध्ये सिंक्रोनाइज करायचा आहे ते पण समजून घेऊया. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघूया की सर्वांग पुष्टी आणि इंजिन दौड या दोघांचे फायदे काय आहेत, त्यांना सर्वांग पुष्टी इंजिन दौड का म्हटलं गेलं ते पण बघूया. त्याचबरोबर सर्वांग पुष्टी आणि इंजिन दौड कोणी करू नये ते पण बघूया. सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे, पण नक्की पूर्ण बघा. सर्वात पहिले म्हणजे सर्वांग पुष्टी कशी करायची ते आपण बघूया. सर्वांग पुष्टीला नाव का सर्वांग पुष्टी पडले, कारण सर्वांग म्हणजे पूर्ण अंगाला पुष्ट करणारं, बल देणारं हा व्यायाम प्रकार आहे, म्हणून याला सर्वांग पुष्टी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर कसं करायचं सर्वांग पुष्टी? त्यासाठी सर्वात पहिले दोन्ही पाय पुरेसं अंतर घ्यायचे, जेणेकरून दोन्ही पायांवर वजन बॅलन्स राहील. याप्रमाणे तितकंच अंतर घ्या जितकं आपल्याला सहज उभं राहता येईल दोन्ही पायांवर. ठीक आहे, पाय यामध्ये दोन्ही एकमेकांना समांतर ठेवा. सुरुवातीला काय करायचं, दोन्ही हातांची मुठ्ठी बंद करा, अंगठी हात आणि बाकीचे चारही बोटं अंगठ्यांवर लपेटून घ्यायचे. सुरुवातीला डावा हात खाली, डाव्या हाताला उजवा हात घ्यायचा आहे. आता या पोझिशन मध्ये येऊन श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्यायचे आणि श्वास सोडत सावकाश डावीकडे टर्न करायचा आणि श्वास सोडत सावकाश पुढे वागायचे जास्तीत जास्त. आता इथे हातांची पोझिशन चेंज करायची, डावा हात उजव्या हातावर घ्यायचा आणि श्वास घेत सावकाश मागे वाकत उभं राहायचे पुन्हा आणि श्वास सोडत सावकाश उजवीकडे वागायचे. हात पुन्हा पायावर न्यायचा प्रयत्न करायचा. इथे पुन्हा हातांची पोझिशन चेंज करा, डावा हात खाली उजवा हात वर आणि पुन्हा श्वास घेत वर मागे जा आणि श्वास सोडत सावकाश प्रयत्न पुढे वागायचे. पुन्हा हातांची पोझिशन चेंज, डावा हात उजव्या हातावर, श्वास घेत मागे वर आणि श्वास सोडत सावकाश प्रयत्न पुढे. पुन्हा हातांची पोझिशन चेंज, डावा हात खाली उजवा हात वर, श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश प्रयत्न पुढे. हातांची पोझिशन चेंज, वर, श्वास सोडत सावकाश उजवीकडे. पुन्हा डावा हात खाली उजवा हात वर, श्वास घेत वर, डावीकडे, पुन्हा डावा हात वर आणि श्वास घेत वर यायचे नॉर्मल पोझिशन मध्ये. याप्रमाणे सर्वांग पुष्टी करायची. काही संस्थांमध्ये सर्वांग पुष्टी अजून वेगळ्या पद्धतीने पण केली जाते, तर तो एक प्रकार आपण बघूया. हातांची पोझिशन तीच राहील, अंगठे आत, बाकी चारही बोटं अंगठ्यावर लपेटून घ्यायचे. पुन्हा डावा हात खाली, उजवा हात डाव्या हाताच्या वर, श्वास घेत वर जायचे, डावीकडे वळून श्वास सोडत सावकाश पुढे वाका. इथे हातांची पोझिशन चेंज करा आणि उजवीकडे यायचे. इथे हातांची पोझिशन चेंज करा, पुन्हा वर आणि सावकाश श्वास सोडत डावीकडे. हातांची पोझिशन चेंज, उजवीकडे या, हातांची पोझिशन चेंज, डावा हात खाली उजवा हात वर, पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश पुन्हा उजवीकडे. हातांची पोझिशन चेंज, श्वास घेत वर आणि दोन्ही हात सावकाश बाजूने खाली. आता हाच प्रकार उजवीकडे करायचा आहे. मग उजवीकडे करण्यासाठी डावा उजवा हात खाली असेल, डावा हात वर, पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर आणि उजवीकडे वाकून सावकाश कमरेनं खाली जायचंय. आता उजवीकडून डावीकडे या, हातांची पोझिशन चेंज करा, श्वास घेत वर, पुन्हा श्वास सोडत खाली. हातांची पोझिशन चेंज, डावा हात वर, डावीकडे या, पुन्हा श्वास घेत वर आणि दोन्ही हात सावकाश बाजूने खाली. या प्रकारे सर्वांग पुष्टी करायची. ठीक आहे, तर सर्वांग यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असते म्हणून सर्वांग पुष्टी म्हणायची. त्यानंतर आपण बघूया इंजिन दौड. इंजिन दौड म्हणजे रेल्वेचं इंजिन ज्याप्रमाणे चालते, चाकं जे फिरतात त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये चालायचंय, म्हणून याला इंजिन दौड नाव असं म्हटलंय. ठीक आहे, तर काय करायचं, सिंपल मॅटच्या मागे एका बाजूला उभे राहायचे, दोन्ही हातांची मुठ्ठी पुन्हा बंद, अंगठे आत आणि बाकी चारही बोटं लपेटून ठेवायचे आणि याप्रमाणे 90 डिग्री मध्ये दोन्ही हात ठेवायचे एल्बो. तर काय करायचं, सुरुवातीला डावा हात पुढे जाईल आणि उजवा पाय बेंड करायचा, टांग्स आपल्या हिपला टच करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंज, उजवा हात वर, डावा पाय वर. याप्रमाणे स्लो मोशन मध्ये करूया सुरुवातीला समजून घेण्यासाठी, नंतर आपण इथं गती वाढवणार आहे. याप्रमाणे आपण सुरुवातीला पुढे पण जाऊ शकतो इंजिन दौड मध्ये, ज्याप्रमाणे इंजिन पुढे जाते मागे जाते त्याप्रमाणे. पुन्हा मागे, मान सरळ असेल, नजर समोर असेल,
श्वास थोडं स्पीड वाढवू शकता. या आणि थांबायचं. या इंजिन दौड. आता इंजिन दौड आणि सर्वांग पुष्टी हे सर्वात सुंदर एरोबिक एक्सरसाइज आहे. एरोबिक एक्सरसाइज मध्ये काय की अशा एक्सरसाइज ज्यामध्ये आपल्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते आणि थोडासा आराम केला की वाढलेली श्वासाची गती आणि हृदयाची गती सुद्धा नॉर्मल होते. म्हणून याला एरोबिक एक्सरसाइज म्हणायचं आहे. सर्वांग पुष्टी आणि इंजिन दौड आपण बघितलंय. तर याचे फायदे काय आणि ते चोरी करू नये ते आपण बघूया. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म व्यायाम बघितले आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्थूल व्यायाम. तर स्थूल व्यायाम, याला स्थूल व्यायाम का म्हणायचं तर एकदम सोपं याचं उत्तर आहे. कारण स्थूल शरीर म्हणजे आपलं पूर्ण शरीर यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं. पूर्ण शरीराने आपण हा व्यायाम प्रकार करत असतो, म्हणून याला स्थूल व्यायाम म्हटलेला आहे. तर या स्थूल व्यायामाचे स्पेशली 5 प्रकार येतात. पण YCBच्या सिलेबस प्रमाणे आपल्याला 2 प्रकार अभ्यासासाठी दिले आहेत लेवल 2 साठी. ठीक आहे, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टरसाठी 2 प्रकार आहेत. ते म्हणजे सर्वांग पुष्टी आणि इंजिन दौड. ठीक आहे, तर इंजिन दौड आणि सर्वांग पुष्टी कसे करायचे, त्याचे फायदे काय आहेत, ते कोणी करू नये, ते सर्व या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया, करूया आणि त्याचा फायदा आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया आणि आपण स्वतःसाठी त्याचा फायदा करून घेऊया. तर सर्वात पहिलं म्हणजे सर्वांग पुष्टी. सर्वांग पुष्टीला काय म्हणायचं, कारण सर्वांग पूर्ण अंग या व्यायाम प्रकारामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं. पूर्ण अंगाने आपण हा व्यायाम प्रकार करत असतो, म्हणून याला सर्वांग पुष्टी याला म्हटलेलं आहे. सर्वांग पुष्टी, सर्वांग आणि पुष्टी म्हणजेच काय, सर्वांगाला पुष्ट करणारे, पुष्टी देणारे, बल देणारे, शक्ती देणारं हा व्यायाम प्रकार आहे, म्हणून याला सर्वांग पुष्टी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वांग पुष्टी कोणी करायचे, सर्वजण करू शकतात. त्याला अपवाद आहे काही लोकांना, तो म्हणजे ज्या लोकांचा ब्लड प्रेशर जास्त राहत असेल, नेहमी BP नेहमी जास्त असेल, गोळ्या घेऊन सुद्धा त्या लोकांनी सर्वांग पुष्टी करायचं नाहीये. त्यानंतर हृदयाचा काही त्रास असेल तर सर्वांग पुष्टी करायचं नाहीये. तर सर्वांग पुष्टीचे फायदे काय आहे, तर सर्वांग पुष्टी हा एक अतिशय सुंदर व्यायाम प्रकार आहे, जेणेकरून सर्वांगाला पुष्टी देणारं, बल देणारं, एनर्जी वाढवणारं, ऊर्जा वाढवणारा प्रकार आहे. त्याचबरोबर सर्वांग पुष्टी म्हणजे अतिशय एरोबिक एक्सरसाइज मधला प्रकार आहे. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे काय, असा एक्सरसाइज प्रकार, व्यायाम प्रकार ज्यामध्ये आपली हृदयाची गती वाढते, हृदयाचे ठोके वाढतात, त्याचबरोबर श्वासाची गती वाढते. आणि तो व्यायाम प्रकार केल्यानंतर जराशी रेस्ट केली की पुन्हा हृदयाची गती, हृदयाचे वाढलेले ठोके नॉर्मल होतात, सामान्य होतात आणि वाढलेली श्वासाची गती सामान्य होते. त्याला म्हणायचं एरोबिक एक्सरसाइज. अजून एक प्रकार एरोबिक एक्सरसाइजचा जो YCB मध्ये आहे तो म्हणजे इंजिन दौड. इंजिन दौड, याला इंजिन दौड का म्हटलेलं आहे, कारण ज्याप्रमाणे रेल्वेचं इंजिन चालतं, त्याचे चाकं जे चालतात त्याप्रमाणे आपण हालचाल आपल्या शरीराची होत असते, म्हणून इंजिन दौड म्हटलं आहे. तर इंजिन दौड पण सुद्धा का आहे एरोबिक एक्सरसाइज, कारण जेव्हा आपण इंजिन दौड करतो तेव्हा सुद्धा आपली हृदयाची गती म्हणजे हृदयाचे ठोके वाढलेले असतात, श्वासाची गती वाढलेली असते, म्हणून इंजिन दौड म्हटलेलं आहे. आणि त्याचमुळे त्याला एरोबिक एक्सरसाइज सुद्धा म्हटलेलं आहे. तर आपण बघूया कसे करायचे इंजिन दौड आणि सर्वांग पुष्टी. पुन्हा इंजिन दौडचे फायदे आहे की एरोबिक एक्सरसाइजचा प्रकार आहे, म्हणून हृदयासाठी, ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे इंजिन दौड प्रकार आहे, व्यायाम आहेत. हा इंजिन दौड प्रकाराचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि एकूणच आपल्या सर्वांगाला बल देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी.